एक महत्त्वाची बातमी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रायगडच्या दौऱ्यावर. या दौऱ्यात शहा तटकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी जाणार आहेत आणि आज संध्याकाळी शहा पुण्यात दाखल होतील. उद्याच्या जेवणासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गोगावले, सामंत यांनाही निमंत्रण देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. अक्षय वंकनी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत. अक्षय, काय सांगाल, कशी तयारी सुरू आहे सध्या अमित शहा यांच्या रायगड दौऱ्याची? नक्कीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या रायगडच्या दौऱ्यावरती आहेत आणि रायगडच्या दौऱ्यावरती असताना रायगड गडावरती खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाला जी आहे ती भेट जी आहे ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार आहेत. मोठा तयारी जी आहे ती सध्या रायगडवरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण रायगडच्या परिसरामध्ये आहोत आणि रायगडच्या परिसरामध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील दौरा आहे. परंतु उद्या मात्र देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत आणि अमित शहा रायगडावरती येणार असल्यामुळे भाजपचे सर्वच नेते मंडळी, स्थानिक नेते मंडळी जे आहेत ते या रायगडच्या पायथ्याशी संपूर्ण तयारीचा आढावा जो आहे तो घेणार आहेत. आज संध्याकाळी 4 वाजता मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्याचसोबतच मंत्री भरत गोगावले जे आहेत ते रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड या गावी त्या ठिकाणी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणांशी बैठक घेणार आहे आणि तयारीचा आढावा घेणार आहे. कारण की उद्या भाजपचे नेते आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड दौऱ्यावरती असणार आहे. त्यामुळे सुरक्षेचा बंदोबस्त जो आहे तो रायगडामध्ये सध्या कडेकोट आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते भाजपकडनं या रायगड किल्ल्यावरती आणि त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये केलं जाणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या आपल्याला मिळत आहे. ऋषाली, निश्चित धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.